श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी तर इकडची रहिवासी आहे आणि जेव्हा मला कळलं ना इकडे मठ झालंय त्यावेळेस म्हणजे मला एवढं काही जाणीव नव्हती, माहिती नव्हतं. पण यांचे असे मला नाव घेतल्या क्षणी म्हणजे मला अशी प्रचिती आली ना, त्याने म्हणजे आता मला बोलताना डोळ्यात पाणी येते. खूप वेळा म्हणजे मला अनुभव आलाय त्यांचं. काही दुःख असेल तरी नाव घेतल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. आता मला काही दुःख असलं तरी मी मठात येते आणि आज असा योग आला की मला माहिती नव्हतं असं सगळं आहे यूट्यूबवर वगैरे. पण मी आरती होती तर मी आरतीसाठी थांबले. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे मंत्र ज्या वेळेला कानी पडतात त्यावेळेला शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची विशिष्ट ऊर्जा तयार होते. त्याचं कारणही तसं आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचा महिमाच न्यारा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नालासोपारामध्ये स्वामींचं केंद्र आहे, त्याचबरोबर भुईगावमध्ये एक मठ आहे आणि एक मठ आहे तो बोलिंज या विभागात. परंतु फार कमी लोकांना या मठाची माहिती आहे आणि आज टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपणास ती माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. स्वामींचे भक्त देशात विदेशात सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं काही ऐकलं तर माणूस नैराश्याच्या पलीकडे जाऊन काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी नेहमीच होत असतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हे मठ आहे आणि या ठिकाणची लोक आहेत जी स्वामींची भक्त आहेत. दत्त जयंतीच्या निमित्त परवा सत्यनारायणची महापूजा त्याचबरोबर भंडारा आयोजित केलेला आहे, त्याचं निमंत्रण देखील ते लोक देणार आहेत. परंतु जाणून घेऊया या मठाची स्थापना कशी झाली. काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव मनोहर बाळाराम पोद्दार. मी बोळी येथे दामोदर अपार्टमेंटमध्ये राहतो आणि गेले 3 वर्ष या मठामध्ये सतत सकाळ रात्रीच्या वेळेला आम्ही आरतीला येतो. माझी मिसेस आरतीला येते आणि आम्ही सकाळी 6:30 वाजता आरतीला म्हणजे अभिषेकाला सुरुवात करतो. दुपारी 12ची आरती होते, रात्री 7:30ची आरती होते. असे तिन्ही आरतीपैकी मी रोज संध्याकाळी 7:30च्या आरतीला आम्ही भजनाला उपस्थित राहतो. श्री राजेश राऊत आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्योती राऊत यांच्याबरोबर ती त्यांच्या स्वामींच्या कृपेने त्याने हा 2-3 वर्षाने 2019 पासून या मठाची स्थापना झाली आणि त्यावेळेपासून भक्तगण ज्या ज्या लोकांना माहिती पडलं ते भक्तगण अतिशय ओघाने इकडे येऊ लागले. स्वामींचे भक्तगण अतिशय ओघाने येऊ लागले. दरवर्षी स्वामी जयंती, दत्त जयंती आणि इतर मग नवीन वर्ष वगैरे मठ होय असे सगळे प्रोग्राम या मठामध्ये सुरू असतातच. आणि राजेश राऊत आणि ज्योती राऊत हे संपूर्णपणे या मठाचे ट्रस्टी आहेत आणि त्यांनी सर्व भार सगळा हा स्वामींच्या याच्यावरती टाकून दिले आहेत आणि सर्वांना चांगल्या प्रतीचं ते सहकार्य करत आहेत. कोणालाही वाईट, कोणालाही उद्धट किंवा कोणालाही कुठल्या गोष्टींनी काहीसुद्धा त्यांना हे देत आहेत आणि सर्व सुरळीत चालू असते. प्रसाद, महाप्रसाद किंवा जे काही ज्या वेळेला प्रोग्राम असतात त्या वेळेला ते सगळे देतात. कोणी वर्गणी देवो किंवा कोणी वर्गणी नाही दिलीत म्हणून त्यांच्यावरती कधी रागावत नाहीत किंवा त्यांना कधी उलटसुलट काही बोलत नाहीत. ते त्यांचं कार्य अतिशय चांगल्या प्रमाणे करत राहतात आणि आम्ही स्वामींना विनंती करतो का त्यांना तशीच बुद्धी देवो आणि त्यांचं कार्य सतत चालू राहावं, आम्हाला पण त्यांचा लाभ मिळू दे, एवढं मी माझं भाषण पुढं. काका एक प्रश्न आपल्याला विचारतो, या मठाची जी स्थापना आहे ती कशी झाली आणि कधी झाली. या मठामध्ये स्थापना होण्यापूर्वी मला तरी असं वाटते म्हणजे मी ते साधं अगदी म्हणजे 5-6 वर्ष इकडे स्थापनेचं हे होतं. मठ उभाच होत नव्हता. मठाला म्हणजे स्वामींना इथे येण्याची इच्छा होती पण त्याचं स्ट्रक्चर उभं होत नव्हतं. तर त्यांना एक दिवशी असं काय हे झालं की ते मठ कसा 2 वर्षामध्ये उभा राहिला त्यांनाच काय समजलं नाही. किती काम मोठं झालं हे या बोळीण गावाचं अगदी म्हणजे चांगल्यात चांगलं स्थान आहे. आता ह्या परिसरामध्ये जेवढं चांगलं आहे तेवढं चांगलं स्थान त्यांनी उभं करून दिलं आणि कोणाचीही त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये कोणाचंही मदत कार्य घेतले नाही. हे काम करण्याकरता आम्हाला ₹1,00,000 द्या, ₹100 द्या, 200 द्या, 500 द्या, 1000 द्या, कोणाचीही मदत न घेताना हे सगळं त्याही काम सुरळीतपणे उभं केलं आणि स्वामींची कृपा त्यांच्यावरती खरोखर आहे असंच आम्हाला सुद्धा वाटते आणि हे स्वामींच्या कृपेने सगळं असं चालत राहावं ही स्वामींच्या पुढे मी प्रार्थना करतो.
राऊत साहेब, या मठाची स्थापना कशी आणि कधी झाली? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मठाची स्थापना म्हणजे 2011ला आम्ही भूमिपूजन केलं होतं आणि नॉर्मली 1 वर्षभरात 2011-12 पर्यंत स्ट्रक्चर उभं राहिलं होतं. काही कारणास्तव पुढे काम बंद राहिलं. मी थोडा कामामध्ये बिझी होतो म्हणा किंवा स्वामींची इच्छा त्या टायमात नव्हती म्हणा. आणि 2019ला नेहमी माझी मिसेस माझी नगरसेविका आहे, या मठाची कार्याध्यक्ष पण आहे. ती नेहमी म्हणायची आपल्या पक्षाचे 100च्या वर नगरसेवक आहेत, सगळ्यांकडे फिरलं 5-5 हजार दिले तरी मठ आपला पूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील. मी तिला सांगितलं जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हा स्वामी ते करून घेणार, तू टेन्शन घेऊ नको. आणि 2019ला फेब्रुवारी महिन्यात मला वाटतं 10-12 तारीख असेल का कोणास एक मित्राला फोन केला, मला फ्लोरिंगसाठी लादे देशील का? तर म्हणतो देतो. तर मला थोडी हिंमत आली आणि माझ्या घरी स्वामींचा एक फोटो आहे, नमस्कार केला स्वामींना. आणि आमच्या ट्रस्टमध्ये त्या टायमात मला वाटतं 35,000 रुपये फक्त शिल्लक होते. स्वामींनी एवढं सांगितलं, प्रकट दिन तुझा 7 तारखेला एप्रिलला आहे, 7 एप्रिल, त्या दिवशी तुझी प्राणप्रतिष्ठा करायची आहे. कसं काय करायचं तुम्ही करा, आमच्याकडे 35,000 फक्त आहेत. आणि स्वामींच्या कृपेने आपोआप काम सगळं सुरू झालं. आणि हा चमत्कार आहे, 1.5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2019ला 20 तारखेच्या आसपास काम सुरू झालं. पूर्ण काम बाकी होतं, लाद्यांपासून कलर पासून सर्व फक्त स्ट्रक्चर उभं होतं. 5 तारखेला आम्ही इथे बसलो होतो आणि तो कॉन्ट्रॅक्टर होता विरार मुकेशबाई म्हणून, राजस्थानी होता आणि लाद्यांचं पॉलिश काम चालू होतं. तो स्वतः मला बोललो, राजभाई एक बात बोलू? बोलो. ये जो काम बाकी था, जो मठ का काम बाकी था, वो 6 महीने के पहले नहीं होने वाला था. ये 1.5 महीने में कैसे हुआ मेरे समझ के बाहर. म्हणजे त्याच्यासारखा एक राजस्थानी माणसाला ते अनुभव आणि मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, जे आपल्याकडे मोठमोठे बंगल्यांची आणि बिल्डिंगची कामं करतो. तो खरोखर चमत्कार आहे. आम्हालाही कळलं नाही. 7 तारखेला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपली प्राणप्रतिष्ठा झाली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरं आहे की ज्या वेळेला एखादा सतकार्य करावं लागतं त्यावेळेला कुठून ना कुठून तरी मेहनत घ्यावी लागते आणि देवावरती विश्वास ठेवावा लागतो. ज्यांनी स्वामींवरती विश्वास ठेवलाय त्यांना चांगला अनुभव आलेला आहे. आपल्या सोबत यावेळेला माजी नगरसेविका आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, या मठाचे त्या ट्रस्टी आहेत. मॅडम, खूप चांगलं वाटलं आणि भव्य वाटलं या ठिकाणी येऊन. तुमचा अनुभव काय आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने काय काय कार्यक्रम आपल्या वतीने या ठिकाणी केले जातात? मी ज्योती राजेश राऊत, मी या मठाची कार्याध्यक्ष आहे आणि 3 वर्ष म्हणजे 7 एप्रिल 2019 साली या मठाची आम्ही स्थापना झाली. आणि स्वामी खरं तर प्रत्यक्षात इथे येऊन उभे राहिले आणि त्याची अनुभूती आजच्या या सगळ्या परिसरातल्या लोकांना येत आहे. आणि हा येणारा जो भाविक आहे तो अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने या मठात येतो, यातच आम्हाला सगळं समाधान आहे. आपल्याकडे वर्षाचे असे 3 कार्यक्रम आपण सध्या करतो की स्वामींचा प्रकट दिन आहे, दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा, असे आपले 3 कार्यक्रम या वर्षाचे आपण असतात. तर यानिमित्त आता येणाऱ्या दत्त जयंतीला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळी आपले अभिषेक असेल 12 वाजता, 7 वाजता आरती असेल, त्याच्यानंतर आपला दत्त याग म्हणून आपण ठरवलेला आहे, त्याच्यानंतर 12ची आरती आहे. नंतर त्याच्यानंतर एक 6वे असं कीर्तन आहे. फार दादरच्या प्रख्यात अशा कीर्तनकार येणार आहेत आणि कीर्तनानंतर 7-7:30ला आपली आरती होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपला एक भजनी भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं पूर्ण दिवसाची अशी रूपरेषा आहे. तर सर्व भाविकांना मी विनंती करेन की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसाद आहे भंडारा, त्याचाही उपभोग घ्यावा. नक्कीच. मठातर्फे विरारमध्ये स्वामी भक्तांना सर्वांना नम्र विनंती की बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त उत्सवानिमित्त स्वामी समर्थ ट्रस्ट बोळिंज विरार इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व भक्तांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. सकाळी 6 वाजता अभिषेक, सकाळी 7 वाजता आरती, 8 ते 12 दत्तयोग इथं धार्मिक विधी, 12 ते 12 वाजता आरती, 12:30 ते ती महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. 5 ते 7 कीर्तन आहे, 7:30 ते 8 आरती आहे, 8 ते 10 संगीतमय भक्तिमय संगीतांचा कार्यक्रम आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना मठातर्फे स्वामी समर्थ मठातर्फे नम्र विनंती करण्यात येत आहे. तरी आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा अगत्य लाभ घ्यावा. दत्त जयंतीच्या दिवशी इथे आसपास असणारी जी लोक आहेत, कारण
खूप कमी लोकांना माहिती आहे या ठिकाणी मठ आहेत. आपल्यासोबत स्वामींचे काही भक्त आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मॅडम, काय सांगाल स्वामींविषयी? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी तर इकडची रहिवाशी आहे आणि जेव्हा मला कळलं ना इकडे मठ झालंय त्यावेळेस म्हणजे मला एवढं काही जाणीव नव्हती, माहिती नव्हतं. पण यांचे असे मला नाव घेतल्या क्षणी म्हणजे मला अशी प्रचिती आली ना, त्याने म्हणजे आता मला बोलताना डोळ्यात पाणी येते. खूप वेळा म्हणजे मला अनुभव आलाय त्यांचं. काही दुःख असेल तरी नाव घेतल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. आता मला काही दुःख असलं तरी मी मठात येते आणि आणि आज असा योग आला की मला माहिती नव्हतं हे असं सगळं आहे यूट्यूबवर वगैरे. पण मी आरती होती तर मी आरतीसाठी थांबले आणि मॅडम म्हणाले की थांबा हळदी कुंकूसाठी, म्हणून मी थांबले. हा योग म्हणजे आज सोमवार पण आहे आणि स्वामींची मी एवढी काय अगदी सेवा नाही करत, पण माझ्याने होईल तेवढी मी करते. आणि अक्षरशः स्वामी इतके हे आहेत ना, प्रत्येक भक्ताला त्यांची प्रचिती आहे. ते पूर्ण जगभर सर्वांना प्रचिती आलेली आहे. मी बोलेन तेवढं कमी आहे स्वामींविषयी. आता पण मला अक्षरशः अंगात क्षार आलाय त्यांचं. फक्त मूर्तीकडे बघितलं ना तरी सगळं दुःख असं हरण होतं मला. फारच सुंदर. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकदा आपण येऊन या मठाला भेट द्या. स्वामी समर्थ सर्वत्र आहेत, कुठे नाहीत असा विषय नाही, परंतु हे स्थान आहे जे पवित्र स्थान आहे. या स्थानाला एकदा नक्कीच भेट द्या आणि परवा या ठिकाणी जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये आपण सहभाग नक्कीच द्यावा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.